श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रजाप करताना आपण नेहमी 11 माळींचा जप करतो किंवा कोणाच्या तोंडूनही ऐकलं असेल की महाराजांच्या 11 माळींचा जप करणं अतिशय उत्तम असतं आणि ते आपल्यासाठीही चांगलं असतं. तर मंत्रजपाच्या 11 माळीच का जाप करायचा, त्याच्या पाठीमागचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि 11 माळी जप करत असताना आपण एका माळीमध्येच आपण 108 वेळा मंत्र म्हणतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करत असताना आपण माळेतील जो मेरुमणी असतो म्हणजेच गुरुमणी जो असतो तो ओलांडत नाही. पण 11 माळींचा मंत्र जाप कशासाठी आणि तो कोणासाठी करतो, तर जी पहिली माळ असते ती आपली गुरुसाठी असते, दुसरी माळ जी असते ती मातेसाठी असते, तिसरी माळ जी असते ती आपल्या पितांसाठी असते आणि चौथी माळ जी असते ती आपल्या पित्रांसाठी असते. आता पुढील ज्या 6 माळी असतात त्या षडरिपूसाठी असतात. आता हे षडरिपू कोणते, तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये असतात. भरपूर जणांना काम, क्रोध किंवा लोभ, मोह, मद, मत्सर या गोष्टींनी पूर्ण घेरलेलं असतं. काही जणांमध्ये कमी असतात, काही जणांमध्ये जास्त असतात. तर या माळींचा जप केल्यामुळे या मनातल्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या, ही मनामध्ये जे वाईट प्रभाव आहेत तुमच्या, हे कमी होण्यास मदत होते. आणि उरलेली जी 11वी माळ आहे ती स्वतःसाठी असते, कारण आपली पायरी ही 11वी आहे. गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते आणि नंतर आपलं काम होतं. कारण षडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचं काम करत असतात. कुणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न केला तर आपण तोंडावरतीही पडू शकतो. म्हणून 11 माळींचा जप करावा लागतो. तर 11 माळींचा जप केल्यामुळे तुमचं मन एकाग्र होतं, गुरुभक्तीमध्ये लीन होतं, ते कुठेही इकडे तिकडे भटकत जात नाही. माणसाच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती खूप बऱ्याच वेळा असते. एक मन म्हणत असतं हे करूया, एक मन म्हणत असतं ते करूया. तर ही अशी अवस्था होत नाही. तुम्ही पूर्णपणे स्वामी भक्तीमध्ये तल्लीन झालेला असता. त्याच्यामुळे या मंत्राचा जो प्रभाव आहे तो अतिशय 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 पवित्र आणि प्रभावशाली आहे. कारण हा मंत्र जाप करणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील अर्धी संकट अशीच निघून जातात, जी तुम्हाला कळत सुद्धा नाही. कारण जी संकट असतात ती आपण स्वामीचरणी अर्पण करत असतो आणि स्वामींनाच म्हणत असतो की तुम्हीच याच्यावरून मला मार्ग दाखवा. कारण जर तुम्ही वाचन करत नसाल तर कमीत कमी हा मंत्रजाप तरी करावा. कारण जेवढं वाचता तेवढंच 11 माळी जप करण्यानं सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. तर श्री स्वामी समर्थ